पुन्हा आपण पुढची माहिती घेतोय. मराठा नौसेनेचा उदय आणि ताकद. याच्यामध्ये गुराब म्हणजे मोठं, गुराब मोठं, गुराब छोटं, गलबत, तारू, महागिरी, होडी, पाल, जुग, माचवे अशी ही जहाजं दिलेली आहेत. त्याच्यानंतर इथे एक बोर्ड आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे मालवण ते बसूर, जे कर्नाटकमध्ये आहे. हे जवळजवळ 400 किलोमीटरचं अंतर तेव्हा 5 दिवसामध्ये पार केलेलं होतं, अशी एक माहिती इथे मांडली गेलेली आहे. मराठा नेव्ही फ्लीट 3 ग्रुप 85 स्मॉल शिप्स. पुढे चाललो आहे आपण. मराठा नेव्हल पॉवर. इथे जहाज, ब्रिटिश जहाज. आपल्याला झेंडा दिसतोय इंग्रजांचा वरती, आणि ब्रिटिश जहाज खाली त्याचं नाव देखील आपल्याला लिहिलेलं आहे. याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला आतमध्ये एक छोटी नौका दिसत आहे, इमर्जन्सीसाठी जी ठेवण्यात येते. आबासाहेबांचे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पित आहे, ते चालवणे आम्हाचा गत्य छत्रपती शिवाजी महाराज. ते माहिती काय दिली आहे ती आपण वाचतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी विचारातून मराठ्यांचा आरमारचा पाया घातला गेला. महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे आरमार प्रभावी ठरत असताना इसवी सन 1680 साली महाराजांच्या आकस्मित जाण्याचे, स्वराज्याचे स्वप्न अधुरे राहते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. अशावेळी 16 जानेवारी 1681 साली संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक होऊन स्वराज्याला दुसरे छत्रपती लाभले. 1680 ते 1689 या काळात मराठा नौदलाने शंभू महाराजांच्या कारकिर्दीत अनेक लढाया लढल्या. मयानक, भंडारी, दर्यासारंग आणि दौलत खान हे संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठा नौदलाचे प्रमुख होते. गोव्याच्या पोर्तुगीजांनी छळ, क्रूरता व धर्मदाच्या बाबतीत कळस गाठला होता, परंतु गोव्याच्या पोर्तुगीजांनी समजावून सांगूनही त्या औरंगजेबाला मदत करण्याचा प्रयत्न केला. मग मात्र संभाजी महाराजांचा स्वतःच 12,000 सैन्यांशी गोव्यावर चाल करून जावे लागले. गोव्याच्या गव्हर्नर काउंट डी एल्वर याला मराठ्याचे किल्ला फोंडा येथे जेरीस आणून सोडले. तब्बल 1 शतक गोवा ही राजधानी असणाऱ्या पोर्तुगीजांनी आपली राजधानी थेट पणजी पासून खाली मार्मा गोव्याला मुरगाव बंदर येथे हलवण्याचा बेत केला होता, कारण जर तशीच वेळ आली तर पोर्तुगालला पळवून जाणे सोयीस्कर व्हावे. महत्त्वपूर्ण बाब म्हणजे या बेतास पोर्तुगालच्या राजाचाही अनुमती होत्या. मराठा फौजेने गोवा प्रांतात हल्ले करून सेंट स्टेफन बेटावरील किल्ला पाडून त्याच किल्ल्याचे दगड वापरून मर्दनगड किल्ला बांधला. छत्रपती संभाजी महाराजांचे पेशवे निळकंठ मोरेश्वर यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातील उत्तरेकडील बराच भाग काबीज केला. अर्थात शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची कीर्ती व शौर्य त्रिखंडात गाजत होते. 7 समुद्रापार बसलेल्या पोर्तुगीजांच्या राजालाही शंभूराजांचे काय आहेत याची प्रचिती आली होती. 28/10/1685 रोजी लंडनहून सुरतकर इंग्रज संभाजी राजांशी चांगले संबंध ठेवण्याची सूचना देणारे पत्र पाठवले. चार्ल्स राजाने पाठवले. त्यात ते म्हणतात, संभाजी राजांच्या गटात सामील होऊन त्यांची मैत्री संपादन करा. त्यांच्याशी नेहमी मित्रत्वाचे संबंध राखल्यामुळे तुम्हाला मुघल पोर्तुगीज यांना भिण्याचे कारण राहणार नाही. मुंबईजवळ सिद्धी मुघल किंवा इतर कोणालाही येऊ देऊ नका, किंवा त्यांचे मुंबईतील स्वातंत्र्य देऊ नका. यावरून लंडनमध्ये त्या काळात संभाजीराजांचे महत्त्व व मान किती होता हे दिसून येते. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील व्यापारी नौका थेट मोखा अरबस्थान येथे.
ही माहिती आहे. दर्यावर्दी सरखेल आंग्रे घराणे. आंग्रे घराण्याच्या शिवछत्रपतींच्या आरमारा सभेत समुद्रात दाखवलेल्या पराक्रम आणि सेवा महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही. 18व्या शतकात कान्होजी हे नाव आणि आंग्रे आडनाव पराक्रमी वादळ म्हणून समुद्रात घोंघवत होते. पुणे जिल्ह्यातील काळोसे हे त्यांचे मूळ गाव. संकपाळ हे मूळ आडनाव. कोळोसेतील आंगरवाडी या भागामुळे त्यांस आंग्रे हे उपनाव प्राप्त कार्यास झाले. औरंगजेबाच्या मराठ्यांना जिंकण्यासाठी 1681च्या शेवटी महाराष्ट्रात आला. त्यावेळी कान्होजी कोकणपट्टी कार्यास सुरुवात झाली. 1694 पासून 98 पर्यंत त्यांनी कोकण पट्ट्यातील मोगलांनी व इतरांनी काबीज केलेल्या बहुतेक सर्व किल्ले परत केले. छत्रपती राजारामांनी त्यांची ही कामगिरी पाहून त्यास सरखेल हा किताब दिला. 1696 मध्ये कुलाबा जिंकून ते आपल्या मुख्य ठाणे केले. पुढे राजारामांनी त्यांस मराठी आरमाराचा मुख्य अधिकारी केले. कान्होजींच्या रूपाने मराठे हे जमिनीवर तसेच समुद्रातही लढण्यात अव्वल आहेत ही इंग्रजांची पक्की खात्री झाल्याने ते कान्होजींना लँड शार्क म्हणून उल्लेख करीत. शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या मराठ्यांचा आरमार आंग्रे घराण्यातील काळात अतिशय बलाढ्य झाले. कान्होजी आंग्रे म्हणजे समुद्रावरील शिवाजी. स्वातंत्र्य इंग्रजांनी इसवी सन 1704 मध्ये कान्होजींचे वर्णन रिबेल इंडिपेंडेंट ऑफ राजा शिवाजी असे करून ठेवले. रिबेल इंडिपेंडेंट ऑफ राजा शिवाजी असे करून ठेवले आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या कालखंडात आंग्र्यांनी दर्यावर अमर्याद सत्ता निर्माण केली. कान्होजींची शिकार करण्याचा प्रयत्न इंग्रजी पोर्तुगालने कित्येक जहाजे, हजारोपेक्षा जास्त सैनिक, शेकडो करोडो गमावले. जॉन गेअर, चार्ल्स बून, ॲडमिरल थॉमस मॅथ्यू, वॉल्टर ब्राउन यांच्यासारख्या जगप्रसिद्ध सामुद्रिक सेनानी युद्धात पराजित करून वारंवार अपमानित केले. कान्होजीनंतर शेखोजी, संभाजी, मानाजी, तुळाजी, येसाजी, धोंडजीच्या रूपाने संपूर्ण आंग्रे घराणे स्वराज्याच्या सेवेत राहिले. क्रिटिकल लॉर्ड म्हणून त्यावेळेस इंग्रजांच्या परिचरित असणाऱ्या शिवछत्रपतींच्या स्वप्नातील ताकदवार आरमार उभे करण्यास कान्होजी आंग्रे यांच्या कर्तृत्वावर इतिहास आणि उभा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. विजयदुर्ग किल्ला आपल्याला समोर दिसतोय. दर्यावर्दी धुळप घराणे. आंग्रे घराण्याचे दर्यावर केलेल्या स्वराज्याच्या सेवेनंतर रुद्राजी धुळप यांनी मराठी नौदलाचे सरखेल ॲडमिरल म्हणून नेमणूक केली गेली. 1756 ते 1764 असा त्यांचा कार्यकाळ राहिला. रुद्राजी आणि जानराव धुळप यांनी माधवराव पहिला यांच्या कारकिर्दीत मराठा मैसूर युद्धादरम्यान मैसूर हैदर अली विरुद्धच्या नौदल युद्धामध्ये आपली लक्षणीय कामगिरी दाखवली. रुद्राजी धुळप यांच्यानंतर त्यांचे पुत्र आनंदराव धुळप यांनी मराठा नौदलेचा सरखेल म्हणून नेमणूक झाली. 1764 ते 1795 या काळात सक्रिय होते. पेशवे बाळाजी बाजीराव आणि माधवराव पहिला त्यानंतर त्यांनी मराठी नौदल शक्ती पुनरुज्जीवित करण्यासाठी विजयदुर्ग येथे धुळप कुटुंबातील नेतृत्वाखाली स्वतंत्र नौदल सुभेची स्थापना करण्याचा प्रयत्न केला. 8 एप्रिल 1783 रोजी रत्नागिरीजवळील किनाऱ्यावर बॉम्बेहून कलिकटपणे जाणाऱ्या 12 तोफा असलेल्या रेंजर या इंग्रजांच्या लहान ब्रिगवर धुळपांच्या आरमाराने हल्ला केला. दीर्घकाळ चाललेल्या तीव्र युद्धाच्या इंग्रजांना मोठ्या प्रमाणावर हानी झाली. त्यानंतर आनंदरावांनी हे जहाज विजयदुर्ग येथे आपल्या तळावर विजयचिन्ह म्हणून नेले. या बहादरीबद्दल पेशव्यांनी 25 मे 1783 जमादिला सुरू सलास समानीन माया व अलप रोजी आनंदरावांस बहुमान खाजगी पोशाख कंठी देऊन शाबासकीचे पत्र पाठवले. ते उपलब्ध झालेले आहे. माधवरावांच्या मृत्यूनंतर नारायणरावांच्या खुनानंतर पेशवाई होणाऱ्या खळबळीमुळे आपले हात पाय पसरण्यास योग्य संधी आहे असे इंग्रजांचं वाटून त्यांनी वसईच्या साष्टी घेण्याचा मसलत केला. परंतु सरदार धुळपांनी इंग्रजांची ही डाळ शिजू दिली नाही. किल्ले विजयदुर्गावर सरदार आनंदराव धुळप यांची समाधी व किल्ले खाली त्यांनी बांधलेला वाडा आहे. एक विजयदुर्गाच्या किल्ल्यावर माहिती घेताना असं एक लक्षात थोडीशी आठवण आली की एक मोठी अशी घंटा देखील रामेश्वरच्या मंदिराच्या इथे ठेवण्यात आलेली आहे.
आणि कोणतं तरी युद्ध असं जिंकून आल्यावर त्या युद्धातील जी जहाजावरील घंटा असते ती त्या त्यांनी रामेश्वर देवाच्या इथे बाहेर मांडण्यात आलेली आहे. तर ही नौका सध्याची लढाऊ विक्रांत इथे माहिती ठेवलेली आहे. भारताची स्वदेशीची बनावटीची पहिली विमान वाहू युद्ध नौका 2 सप्टेंबर 2022ला कोचीन शिपायार्ड येथे कमिशन. विक्रांतचे वजन 40 ते 45,000 टन आहे. लांबी 262 मीटर, रुंदी 62 मीटर. एकाच वेळी 30 लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर वाहून जाण्याची क्षमता. या युद्धनौका 94 मजले असून 2300 कंपार्टमेंट आहेत. 1700हून अधिक व्ह्यू मेंबर. 2 दशलक्ष लोकसंख्येच्या शहराला वीज पुरवठा करू शकेल एवढी सक्षम आज जनरेटर आहेत. कोणत्याही संहारक शक्तीला क्षेपणास्त्र प्रत्युत्तर देणारी अद्ययावत यंत्रणा या विमान हा वाहू युद्धनौकेत आहे. INS विक्रांत ब्रीदवाक्य: माझ्या विरुद्ध जे लढतात त्यांना मी पराभूत करतो. हे INS विक्रांत. जिथून आपण आतमध्ये शिरतो सिंधुदुर्ग किल्ल्यामधील तिकडचा हा एंट्रन्स किल्ला. पद्मदुर्ग, या इथे विशाखापट्टणम INS लढाऊ जहाज. खांदेरी किल्ल्याची माहिती. सदर आपण जी माहिती पाहतोय त्यांचं इकडे नाव आहे मराठा आरमार जहाज प्रतिकृती प्रदर्शन, श्री कुमार गुरव, संग्राहक व इतिहास अभ्यासक, खटाव, जिल्हा सातारा. आणि त्यांचा संपर्क क्रमांक आहे. जहाज प्रतिकृती निर्माते. सगळी माहिती इथे ठेवण्यात आलेली आहे आपल्यासमोर. हे त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी ऑफिसर लोकांशी भेटीगाठी आणि सगळी माहिती इकडे आहे त्यांची. सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग गादी, हा म्हणजे रामेश्वर डॉकयार्ड, रामेश्वर दर्या डॉक. ते विजयदुर्ग घेरिया, मराठा गोळा, अंजनवेल. आपण सगळी माहिती बराच वेळ घेऊन घेतलात त्याबद्दल धन्यवाद. आणि आपण संस्कृती प्रतिष्ठानचे देखील आभार मानतो आहे. नांदूरमध्ये असे कार्यक्रम होणं गरजेचं आहे आणि होत आहे. धन्यवाद.